राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांनी टाकला ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा। ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाही। त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्यांचे ढीग लागले आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो, त्यानंतर तो डायघर व शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर तसेच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहे। ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधिकाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही व त्याचाच नाकर्तेपणा महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थिती शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे। जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला। जागा करायचंय। आज माझे ठाणेकर नागरिक हा कचरा तुडवत रस्त्यावर फिरतायत। त्यांच्या आरोग्यासंबंधी सुद्धा या गोष्टी कोणती विचार घेतल्या पाहिजेत, पण आमचे ठाणेकर महापालिका प्रशासन चक्कपणे झोपलेलं आहे। कोणाचंही कुठेही लक्ष नाहीये। आम्ही 100 कोटी 200 कोटी खर्च करतोय आणि सुशोभीकरण करतोय ठाण्याचं। काय झालं, काय फायदा त्या सुशोभीकरणाचा? आज आम्ही करोडो रुपये खर्च करतो नाले साफसफाईला, बघा हा कचरा नाल्यामध्ये जाऊन पडायला लागलाय। हे कोणाचे पैसे आहेत, कोणाची वातात आहे? ठाणेकर नागरिकांची। हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। आज ठाणे शहरात 50 60 माळ्याच्या बिल्डिंगला आम्ही ओसी देतोय। आज घोडबंदरची परिस्थिती काय बघा, आज ठाणे शहराची परिस्थिती बघा। अनधिकृत बांधकामं होत आहेत सगळीकडे, कोणाचंही याच्यावर अंकुश नाहीये आणि हे असे प्रकार जर वाढत चालले। आज आमच्या ड्रेनेज लाईन वाहत आहेत, आज आम्हाला प्यायचं पाणी नाहीये। ठाणे महानगरपालिकेच्या लोकांची शोकांकित आहे। फक्त पेपरवर आम्ही हे ठेवतोय की ही स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटी। या स्मार्ट सिटीचं या प्रशासनाने वाटोळ करून टाकलेले। धन्यवाद। डंपिंग करून द्यायचा महापालिकेला बसले। आम्ही टॅक्सतर्फे पैसे भरतो आहेत, मग तुम्ही इतके वर्ष काय केले? झोपले होते का? तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आधी आठवड्यात एकदा 15 दिवसात एकदा शटडाऊन होतोय। आजही ठाणे शहरात फिरा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ड्रेनेज रोड होताना दिसतील। कसलीच व्यवस्था नाहीये। फक्त लोकांकडे पैसे करायचे, त्याची वाताहत करायची। एकच रोड 4 वेळा करायचा, एकच नाला 5 वेळा तयार करायचा आणि अरबो रुपये आठवड्यात वर्षातनं 2 वेळा नाले साफसफाईला टाकायचे। सुहास देसाई सांगा की आता महापालिका प्रशासन आहे, नगरच्या कोणी जाब विचारला नाहीये म्हणून ते मनमानी चालू आहे का? एकदम 100% मनमानी चालू आहे। हे मी सांगायची गरज नाही, दिसतेच आहे। आज 8 दिवस ठाणे शहरातील काय परिस्थिती आहे आपण उघड्या डोळ्यांनी बघत असाल। मला आयुक्तांना एकच नम्र विनंती आहे, नम्र विनंती, ठाणे महापालिकेचा नागरिक म्हणून याच्याकडे तुम्ही सर्वस्व लक्ष देत असाल, पण लक्ष देणं गरजेचं आहे। आज माझ्या ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विकास काने सदनिका ढापल्या माढा पालिकेने नाही पाहिल्या। ठाणे महानगरपालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, संजय केळकर।
ठाण्यातील एका विकासकाने म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिका व म्हाडा प्रशासनाने केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचारी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली. ठाणे शहरातील विविध समस्या तसेच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली. ज्या विकासकांनी 4000 चौरस मीटरच्या बांधकामे केली आहेत त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकाने अद्याप 31 सदनिका म्हाडाला दिलेल्या नाहीत. याबाबत कासरवडवली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनाने विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. ठाणे महापालिकेला विविध मार्गांनी विविध विकास कामांसाठी 700-800 कोटींचा निधी मिळाला. मात्र ही कामे झाली का? कामे न दाखवता बिले काढण्यात आली का? असे प्रश्न श्री केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले. महापालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरीचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले, परंतु अद्याप सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना अडवणूक होत असल्याची बाब श्री केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. फायलेरिया विभागात देखील हा लाभ मिळावा अशी त्यांनी मागणी केली. कोविड काळात जीवावर उदार होऊन सफाई कर्मचाऱ्यांनी काम केले, त्यांना भत्ता देखील त्यांना मिळाला नसल्याची श्री बाबा केळकर यांनी निदर्शनास आणून दिली. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा अपहार या महापालिकेत झालेली अध्यक्ष महोदय, आणि ज्याच्या संबंधामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे की याची कसून चौकशी झाली पाहिजे, उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. मला आठवतंय की 20 वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चौकशी लावली होती, चौकशीची मागणी केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील ती चौकशी मान्य करून नंदलाल समिती नेमली होती अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे की या निमित्ताने हा जो काही 700-800 कोटी रुपये आले, चांगल्या कामाकरता आले असतील, पण त्याच्याकरता वापरले गेले का? त्याचा प्रत्यक्ष कशा प्रकारचा लेखाजोखा झाला? काम न दाखवता बिलं काढली गेली का? अशा प्रकारच्या अनेक उदाहरणं ही मी सादर करणार आहे. परंतु याची उच्चस्तरीय चौकशी होणार की नाही हे आपण निश्चितपणे आपल्या उत्तरामध्ये सांगावं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, दर्शन सागर डेव्हलपर्स आणि त्यांचे भागीदार, त्याचे वास्तुविशारदार या विकासकांनी फसवणूक झालेली आहे. महापालिकेने या संबंधामध्ये 20 मार्च 2022 साली गुन्हा देखील दाखल केलेला आहे कासारवडोली पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष महोदय, की याच्यामध्ये ज्या 4000 स्क्वेअर मीटरच्या वर जी बांधकामं झाली असतील त्याच्यामधले 20% जे आहे या सदनिका ज्या आहेत त्या तुम्ही बांधाव्यात आणि त्या म्हाडाला हस्तांतरित कराव्यात. परंतु त्या केल्या गेल्या नाहीत. महापालिकेने या विकासकावर गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय, पण त्याला अटक झालेली नाही. आजपर्यंत गेली 3 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आणि या 31 सदनिकापैकी या परस्पर विकल्या गेल्या. ना महापालिकेला त्याची खंत, ना म्हाडाने देखील विचारलं नाही की बाबा आमच्याकडे ज्या सदनिका द्यायला पाहिजे होत्या त्या अजून तुम्ही दिल्या कशा नाहीत. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी आहे की याच्या संबंधीमध्ये कठोर चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये देखील अनेक लोकांनी दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महापालिका आणि म्हाडा ही या प्रकरणामध्ये चौकशी का करत नाहीये? अध्यक्ष महोदय, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कामगारांचे देखील अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्याच्या संबंधी मी देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग देखील केली होती अध्यक्ष महोदय. कोविडच्या संबंधामध्ये कोविडमध्ये तिथल्या कामगारांना कोविडच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं कर्मचाऱ्यांनी त्यांना कोविड भत्ता देण्याचं मान्य केलं होतं, पण आजही कोविड भत्ता दिला गेलेला अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे तो कोविड भत्ता देखील दिला पाहिजे. ठाणे महानगरपालिकेतील शासनाने अतिशय एक उत्तम काम केलं की वारसा हक्काने सफाई कामगारांना त्या ठिकाणी वारसा हक्क दिला.
जो घाणीत काम करतो त्या प्रत्येकाला हा वारसा हक्क दिला, त्याच्याबद्दल मी शासनाचं देखील अभिनंदन करेन आणि शासनाने देखील कोर्टामध्ये हा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी मांडल्यामुळे कोर्टाने देखील मान्य केलं आणि जो घाणीत काम करतो त्या सफाई कामगाराला वारसा हक्क मिळाला. माझी या निमित्ताने मागणी आहे की संबंध महाराष्ट्रामधल्या 50,000 कामगारांना याचा लाभ झाला. मीच त्याचा फॉलोअप करत होतो, मीच त्याचा पाठपुरावा करत होतो सफाई कामगारांचा. परंतु प्रत्यक्षामध्ये त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये अजूनही अडवणूक होते. वारसा हक्काने द्यायला ज्या कामगारांना वारसा मिळाला पाहिजे तो अजून मिळत नाहीये आणि तो देखील एक टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये त्यांना त्या वारसा हक्काने त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही माझी मागणी आहे. त्याच्याच बरोबर फायलेरिया विभागामध्ये देखील जे काम करतात ते देखील सफाई कामगार आहेत अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझी विनंती आहे की यांना देखील जर वारसा हक्क लागू करता आला तर तो अवश्य लागू केला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या दोन्ही कामामध्ये फारसा काही फरक नाही. अध्यक्ष महोदय, अनेक महापालिकेमध्ये जे आस्थापनेवर काम करणारे अधिकारी आहेत यांच्याबद्दल तर माझ्याकडे तक्रार आहे. जवळजवळ 400 कामगारांनी सांगितले की यांना काढून टाका. हे टोलवाटोलवी करण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत. जे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत त्यांना देखील न्याय देत नाहीत, शासनाकडे पाठवतात आणि 6 महिने नुसती ती फाईल जी आहे ती फिरत राहते. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 15-15 वर्ष काम करतायत, ठोक पगारावर काम करतायत. त्यांना नियमित करण्याचा विषय जो आहे तो अजूनही टोलवाटोलवीमध्येच अडकलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की या संबंधामध्ये आस्थापनेवरील कायम पदावर त्यांना सामावून घेण्याची कार्यवाही देखील झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची माझी मागणी आहे. मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक फेरीतील पहिल्या क्रमांकांमुळे जबाबदारी वाढली. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन. महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीने मिशन 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत सर्व विभागांनी कामे करावी, नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीने नियोजन केले जावे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगितले. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावले उचलता येतील याचा विचार करावा, असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळाला आहे. अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी अरविंद पेंडसे सभागृहात झाली. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारे सादरीकरण यावेळी केले. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे. तसेच या मूल्यांकनाचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही आयुक्तराव यांनी बैठकीत स्पष्ट केले. बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागेचा शोध घ्या. अतिक्रमण विभागाने कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकारमान्य पद्धतीने लिलाव करून ती वाहने ठेवलेल्या जागा तात्काळ मोकळ्या कराव्यात. तसेच रस्त्यावर बेवारस स्थितीत उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करून ती वाहने ठेवण्यासाठी आणखीन जागा शोधावी, असे निर्देश आयुक्तराव यांनी अतिक्रमण विभागाला दिले.
अनधिकृत बांधकाम कठोर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामाविषयी महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट असून राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीच्या आधारे सर्व सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्या विरोधात काटेकोर कारवाई करावी असेही आयुक्तराव यांनी सांगितले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीतील प्रमुख मुद्द्यांची माहिती या बैठकीत दिली. MBAच्या CET परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी भव्य सेमिनार. महाराष्ट्रात होणाऱ्या MBAच्या CET परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्मलाज ब्राईट वेच्या वतीने विनामूल्य भव्य सेमिनारचे आयोजन रविवार 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आनंद बँक्वेट, आनंद सिनेमा, ठाणे स्टेशनजवळ, ठाणे पूर्व येथे होणार आहे. या सेमिनारमध्ये MBAच्या CETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या सेमिनारमध्ये पुढील 10 दिवस या परीक्षेसाठी कशी तयारी करावी, हॉल तिकीट तसेच सेंटरबद्दल अशी माहिती मिळणार आहे. 150 मिनिटांमध्ये परीक्षा कशी द्यावी, महाराष्ट्रातील 1 क्रमांकाचे इन्स्टिट्यूट JBIMSला जाण्यासाठी काय पूर्वतयारी करावी, CET परीक्षेनंतर रिझल्ट लागेपर्यंत मधल्या दिवसात MBA ॲडमिशनसाठी काय तयारी करावी, MBAची फी भरण्यासाठी लोन कसे काढावे, तसेच स्कॉलरशिपची माहिती, CET नंतर ॲडमिशन प्रोसेस या विविध मुद्द्यांवर सेमिनारमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9967823311 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.